नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसीसाठी जी एक्झिट एक्झाम होणार होती त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आलं आहे। त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती, जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला किंवा नुकतंच ज्यांनी डी फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक्झिट एक्झाम काय आहे याबाबत त्यांना माहिती नसेल कदाचित, म्हणून पहिल्यांदा एक्झिट एक्झाम काय असते हे पाहूया। लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं डिप्लोमा इन फार्मसी हे शिक्षण पूर्ण होतं त्यानंतर आपण रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करत असतो। अर्थात काही जण त्याला लेमन लँग्वेजमध्ये लायसन मिळतं असं म्हणतात, पण ते ॲक्च्युली रजिस्ट्रेशन असतं फार्मासिस्टचं। तर ते रजिस्ट्रेशन जे असतं फार्मासिस्टचं आपण स्टेट फार्मसी काउन्सिलकडे करत असतो। उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करतो। तर हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं डिप्लोमा इन फार्मसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाचं कितपत ज्ञान आलेलं आहे हे तपासण्यासाठी एक एक्झाम घेतली जाणार आणि ती एक्झाम पास झाल्यानंतरच तुम्हाला ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे। तर त्याच एक्झिट एक्झाम संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCIच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली जाऊन बघू शकता, जे नोटिफिकेशन आहे त्या सेक्शनमध्ये या ठिकाणी बघू शकता एक्झिट एक्झामिनेशन फॉर डी फार्म कोर्स। या एक्झिट एक्झाम संदर्भात त्यांनी एक या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। या ठिकाणी आपण ते नोटिफिकेशन डाउनलोड केलेलं आहे। आजच्या तारखेचं आहे 22 डिसेंबर 2023चं नोटिफिकेशन। या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया। लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी अर्थात 2022-23 मध्ये डिप्लोमा इन फार्मसीला प्रवेश घेतलेला आहे, तसेच जे विद्यार्थी 2023-24 साली म्हणजे आता हे जे करंट अकॅडमिक इयर आहे त्यामध्ये फायनल इयर पास होतील अशा विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे। आणि ही एक्झाम कधी कंडक्ट केली जाणार आहे तर त्यांनी साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या रेंजमध्ये ती एक्झिट एक्झाम कंडक्ट होणार आहे 2 वेळा। आणि ती एक्झिट एक्झाम कंडक्ट होत असताना तारीख किती असणार आहे याबाबत अद्याप त्यांनी अपडेट दिलेलं नाही। हे जे सर्क्युलर आहे ते त्यांनी ऑल स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात PCI काय आहे, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे सेंट्रल काउन्सिल आहे आणि त्यांच्याकडून सर्व राज्यांना यांनी हे सर्क्युलर पास केलेलं आहे की अशा पद्धतीने एक्झिट एक्झाम घ्यायची आहे। अर्थात या एक्झिट एक्झाम संदर्भात किती तारखेला होईल, कधी होईल, किती मार्क्सची एक्झाम होईल, कशा पद्धतीने याबाबतचा सर्व सविस्तर अपडेट लवकरच ते सर्क्युलर स्वरूपात देतील। जेव्हा केव्हा याबाबत सविस्तर अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। आता सध्या एक्झिट एक्झाम होणार आहे या गोष्टीमुळे तुम्ही थोडंसं डिप्रेशनमध्ये जाणं किंवा निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या आणि एक्झिट एक्झाम ही काही फार अवघड नसणार आहे। तुम्ही डिप्लोमाला जे शिकत आहे त्या बेसिसवरती तुमची MCQ स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार आहे। अर्थात या एक्झिट एक्झामचा कसा स्टडी करायचा, सब्जेक्ट कसे असतील याबाबत आपण सविस्तर आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवरती मार्गदर्शन करणारच आहोत। त्यामुळे आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आणि या एक्झिट एक्झाम संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली मांडा। पण कोणीही टेन्शन घेऊ नका, एक्झिट एक्झाम ही फार डिफिकल्ट नसणार आहे। तुम्ही फक्त तुमचा जो रेग्युलर अभ्यास करताय तो कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही तुमचे डिप्लोमाचे सेमिस्टर अर्थात ॲन्युअल जो पॅटर्न एक्झाम होतो, तुमची जी एक्झाम डिप्लोमाची बोर्डची आहे MSBTची, ती जर व्यवस्थित क्लिअर केली, त्यासाठी व्यवस्थित स्टडी केला असेल तर तुम्ही ते एक्झिट एक्झामचे MCQ देखील खूप इझिली सोडवू शकता। तर यासाठी एक्झिट एक्झामचा अभ्यास कसा करायचा यावर पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण मार्गदर्शन करू। तो व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसं मला खाली कमेंटमध्ये सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्झिट एक्झाम संदर्भात मार्गदर्शन करू। तर हे जे अपडेट आहे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व तुमच्या डिप्लोमाच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू।